सकारात्मकतेने वापरले जाणं हे महत्त्वाचं असून त्यासाठी इंच्या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ खुलं झालंय असं मत गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। इंच्या जिल्हा प्रतिनिधींच्या निवडणुकीत व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अश्विनी जाधव यांनी। सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्क अर्थात यीनच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या होत्या आणि याच निवडणुकांमधून विविध कॉलेजेसचे प्रतिनिधी निवडले गेले। यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झाली। आज जो उपक्रम झालेला आहे, कार्यक्रम जो पार पडलेला आहे, त्याच्या समारोपाच्या वेळी अभिनेता गिरीश कुलकर्णी हे उपस्थित होते। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ओव्हरऑल या मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। काय सांगाल सर? खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला साम टीव्हीमध्ये। आज मुलांना म्हणजे यीनच्या व्यासपीठावर तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात, कसं वाटलं विद्यार्थ्यांशी संवाद साधून आणि काय मार्गदर्शन मुलांना काय सांगता? मला मी यीनबद्दल वृत्तपत्रामध्ये सकाळनं वाचत होतोच, त्यामुळे मला आय वॉज अवेअर अबाउट इट, मला माहिती होतं। माझ्या दृष्टीने हा फार चांगला उपक्रम आहे। आपला देश तरुणांचा आहे आणि तरुणांमध्ये प्रचंड मोठी ऊर्जा असते आणि ती ऊर्जा योग्य पद्धतीने चॅनलाइज करणं, त्याला दिशा देणं, याचं काम मला असं वाटतं की यंग इन्स्पिरेटर नेटवर्क याच्या माध्यमातून होऊ शकतं आहे। हे एक अत्यंत चांगलं व्यासपीठ निर्माण केलं की जिथे तरुण मुक्तपणाने व्यक्त होऊ शकतील, त्यांच्या नव्या कल्पना मांडू शकतील, त्याचा पाठपुरावा करून त्यासंबंधी काम करू शकतील, अशी सगळी संसाधनं जोडून दिलेली आहेत। सो आणि हा पूर्णतः स्वयंपूर्ण असा एफर्ट आहे, आपला आहे, याच्यामध्ये कुठे सरकारशी निगडीत काही नाही। तर या पद्धतीचे एफर्ट मला असं वाटतं समाजामधून तयार होणं ही फार महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे। त्यामुळे मी प्रथम सकाळ माध्यम समूहाचं अभिनंदन करतो त्याबद्दल। फार मस्त विद्यार्थी आहेत आणि मजेशीर सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मजा येते, तुम्हाला खूप उत्साह मिळतो आणि अशाच मंडळींकडनं काहीतरी नवीन इन्व्हेन्शन किंवा नवीन मांडणी घडणार आहे। त्यामुळे आय एम व्हेरी थ्रिल्ड आणि मजा आली त्यांच्याबरोबर गप्पा मारताना। आता आपण बघतोय की देशाचे आपले अनेक प्रश्न जे आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, ते जर सोडवायचे असेल तर फक्त तुम्ही सरकारवरच तुम्ही अवलंबून राहता कामा नये। तर यातच एक आहे की आपण म्हणजे कलाकार अनेक आहेत, ते कलाकार आता आपली सामाजिक जबाबदारी उचलू लागलेत, म्हणजे नाम हे फाउंडेशनचं आहे। तर ओव्हरऑल या संदर्भात आपलं म्हणजे तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे? मला असं वाटतं की कलाकारच काय, कोणीही माणूस त्यांनी आपली समाजाशी जी काही नाळ आहे ती गच्च बांधून ठेवलेलीच असली पाहिजे। आपल्या भवतालाशी त्याचं चांगलं पक्कं नातं असलं पाहिजे। तिथल्या प्रश्नांशी, तिथल्या वेदनेशी त्याची एक समरूपता असली पाहिजे आणि पुढाकार घेऊन प्रश्न मांडले गेले पाहिजेत, प्रश्न विचारले गेले पाहिजेत, त्याबद्दलचा एक आपलेपणा असला पाहिजे। ह्या पद्धतीची भूमिका कलाकारच नव्हे तर सगळ्यांनी घेतली पाहिजे। त्यामुळे ह्या जे म्हणून काही उपक्रम आता आपल्याला दिसून येतात त्या सगळ्यांचं स्वागतच मीही करतो, समाजही करतो आहे। आणि सरकार हे शेवटी काय आहे, सरकार म्हणजे आपणच आहोत आणि त्या व्यवस्थेला एक लिमिटेशन्स आहेत, त्याच्यामध्ये बंधनं आहेत काही आणि सरकार बाह्य जे काही काम करता येऊ शकतं त्याचा स्कोपही अगणित आहे। त्यामुळे दरवेळेस सरकारकडे न पाहता स्वयंस्फूर्तीनं काहीतरी सहज करता येणं हे अगदी सहज शक्य आहे। त्यासाठीची तंत्रज्ञानाशी निगडीत काही साधनं पण उपलब्ध आहेत, म्हणजे आता संपर्काची साधनं चांगली झालेली आहेत, त्यामुळे माणसं एकत्रित करता येतात आणि समूहाला एकत्रित करून काहीतरी निर्माण करणं ह्याचा जर ध्यास तरुणांनी घेतला, तर विद्यार्थ्यांनी घेतला, तर फार त्याच्यासारखं म्हणजे आपला देश कुठल्या कुठे जाईल। अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सकाळ माध्यम समूह नेहमी पुढाकार घेत असतात। तनिष्का हे आमचं व्यासपीठ आपणही ऐकून असालच याबद्दल। तर तनिष्का व्यासपीठातर्फे आता 15-16 तारखेला निवडणुका हो, मी इथेच नव्हे तर महाराष्ट्रात चित्रपटाच्या निमित्ताने फिरत असतो आणि सकाळ माध्यमाचे जे इतर मराठवाड्यातले उपक्रम वगैरे त्या सगळ्याशी मी वाकेफ आहे, मला माहिती आहे त्याबद्दल। मी आवर्जून तुमच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींना भेटत असतो, कार्यालयात जातो आणि फार बरं वाटतं की एक स्वयंस्फूर्तीने आणि स्वयंसेवी पद्धतीने असे उपक्रम आज तुम्ही उभे करत आहात। हेच मला असं वाटतं हे युग स्त्रियांचं आहे। त्यामुळे स्त्रिया जे बदल ह्याच्यामध्ये घडवू शकतील ते कदाचित इतर कुठलेही समाज घटक बदलू शकणार नाहीत। स्त्रियांचं पुरेसं सक्षमीकरण करून त्यांना ह्या पद्धतीच्या नवीन महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न देण्याचं काम तनिष्का व्यासपीठ करत आहे। सो स्वतःचा काय म्हणतात, स्वतःचं कुटुंब, गाव, परिसर, भवताल याच्या पलीकडे जाऊन देशाच्या उभारणीमध्ये सुद्धा ग्रामीण महिलेपासून आपल्या गावखेड्यातली मायमाऊली ती सुद्धा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकते। सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचं योगदान हे अत्यंत मोलाचं आहे। घरामध्ये घडणारे संस्कार हे आईच्या माध्यमातूनच होतात, त्यामुळे पूर्ण देशनिर्माणामध्ये स्त्रीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची, कण्याची आहे, बाकीचा कणा असतो तशी। तर
त्या अर्थानं स्त्रियांना स्वतःचा आवाज देणं आणि त्यांना धाडसानी समाजाच्या प्रत्येक व्यासपीठावरती येण्याची ताकद देणं, ह्याचं काम या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून होतं असं माझं ऑब्झर्वेशन आहे, माझं निरीक्षण आहे. त्यामुळे माझा खूप खूप काय म्हणतात शुभेच्छा माझ्या या तनिष्काच्या पण आता नेतृत्व विकासाच्या कार्यक्रमाबद्दल तू मला सांगितलंस. सो त्या सगळ्याच मायमाऊलींना खूप शुभेच्छा आणि मस्त छान त्यात जे काम करतायत ते वाचूनच खूप इन्स्पायर व्हायला होतं. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही पुणे.